श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनो लक्षात ठेवा, घरामध्ये लहान मुलं असतील, मोठी असतील, यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. बघा, गुढीपाडवा अत्यंत शुभ दिवस आहे. 3.5 शुभ मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. यासाठी आपण चांगल्या कामांची सुरुवात करतो आणि हा दिवस जो आहे तो मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. त्यामुळे येणारं हे जे वर्ष आहे ते आपल्याला अत्यंत सुखाचे जाण्यासाठी, आपल्यातली निगेटिव्हिटी, नकारात्मकता काढून टाकण्यासाठी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा सकाळी तुम्ही अंघोळ कराल तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक गोष्ट न विसरता टाकायची आहे. ही वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असते, फक्त तिचा आपल्याला वापर करायचा आहे. चमत्कार घडेल असा अत्यंत सोपा पण खूप प्रभावी असा उपाय आहे. माता लक्ष्मी यामुळे प्रसन्न होते. आपल्यामधली निगेटिव्हिटी, नकारात्मकता सगळीच धुवून जाते आणि मग आपण जे काही कष्ट करतो त्याचं आपल्याला नक्कीच फळ मिळतं. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि बघा, गुढीपाडवा हा शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपण अभ्यंगस्नान करायला पाहिजे, जसं आपण दिवाळीमध्ये करतो. नवीन वर्षाची सुरुवात होत असते. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे बघा चैत्र प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून होते आणि गुढीपाडवा हा सगळेच जण अगदी आनंदाने साजरी करत असतात. त्या दिवशी सगळ्या घरांमध्ये अगदी आनंदाचं वातावरण असतं आणि येणाऱ्या वर्षात आपल्याला भरभराटीचं जाऊ दे, आनंदाचं जाऊ दे असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून आपल्याला हा अगदी सोपा उपाय करायचा आहे. आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून हा उपाय करायचा आहे. सगळ्यांसाठी हा उपाय करा. आरोग्य चांगलं राहतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होते. आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर होतात. बघा, महिलांनो आपल्याला मान्य करायचं आहे की या दिवशी सण असतो, सगळीकडेच गडबड असते. आपल्याला सेवासुद्धा करायची असते, गुढी उभारायची असते, स्वयंपाक करायचा असतो घरामध्ये. या दिवशी आपण वेगळं गोडधोडाचं जेवण करत असतो. पण काय आहे ना, या गडबडीमध्ये खरंच विसरून जाऊ नका. आधीच तुम्ही आदल्या दिवशी या गोष्टी काढून ठेवा. भलेही तुम्ही बघा अंघोळ सकाळी करणार आहात, बाकीच्या गोष्टी आपल्याला सगळ्या नंतर करायच्या आहेत, पण घरातल्या सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे. तर सगळ्यात पहिले बघा, सगळ्यात सोपं म्हणजे तुम्हाला अंघोळीच्या वेळेस अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आपली जी हळद असते ती हळद प्रत्येकाच्या घरामध्ये असते. हळद नाही असं एक पण घर तुम्हाला सापडणार नाही. प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकताना कुलदेवीचं, आपल्याला स्वामींचं स्मरण करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अंघोळ कराल या पाण्याने त्यावेळेस तुम्हाला फक्त ओम नमो विष्णुवे नमः, ओम नमो विष्णुवे नमः असं तुम्हाला 5 ते 7 वेळा फक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. आणि यानंतर अंघोळ झाल्यानंतर बाथरूममध्ये जेव्हा आपण वस्त्र परिधान करतो, कपडे घातल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. मग अर्घ्य कसा द्यायचा मी तुम्हाला सांगितलं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद कुंकू टाका किंवा नाही काही जमलं, फक्त तुम्ही पाण्याने अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालणार आहे. तुम्ही तुमचं घर आहे, बाहेर जागा आहे, अंगणात तुम्ही अर्घ्य दिलं तरी पण चालणार आहे. पण फ्लॅट सिस्टीममध्ये बरेच लोक राहतात, म्हणून मी सांगितलं अंघोळ झाल्यावर बाथरूममध्येच तुम्ही पूर्व दिशेला तोंड करून सूर्याला अर्घ्य देऊ शकता. अगदी अशा सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अंघोळ झाल्यानंतर आपण देवपूजा वगैरे केल्यानंतर जे मी तुम्हाला 2 तोडगे सांगितले आहेत, लाल आणि पिवळ्या पोटलीचा, आता तो सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. ती पोटली तुम्हाला घरात बाराच्या आतमध्ये बांधायची आहे. घाई गडबडीत प्लीज दादांनो, ताईंनो विसरून जाऊ नका. हा दिवस आहे ना बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी तुम्ही उपाय केले तर त्याचा जास्त फायदा होतो. कसं आहे, आपण नंतर पण करू शकतो, हरकत नाही, पण त्या दिवशी त्याला जास्त महत्त्व आहे. ठीक आहे, सेवा वगैरे तुम्ही नंतर करा, पण उपाय आधी तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर वाटल्यास तुम्ही गुढी उभारा. घरातल्या सगळ्यांनी मिळून हे उपाय, सेवा सगळं जे काही आहे तर ते करायचं आहे. यानंतर बघा, अजून तुम्हाला थोडा वेळ असेल तर तुम्ही एक कामसुद्धा करू शकता. आपण जे हळद लावणार आहोत, हळद पाण्यामध्ये टाकणार आहोत, तर त्या एका वाटीमध्ये तुम्ही किंचित हळद घ्या, मोहरीचं तेल घ्या, बेसन घ्या आणि गाईचं दूध घ्या. गाईचं कच्चं दूध, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी बघा, हळद, मोहरीचं तेल, बेसन आणि गाईचं दूध यातल्या जमतील त्या गोष्टी तुम्ही वाटीमध्ये घ्या. याचं एक छान असं उटणं बनवा तुम्ही आणि ते तुम्ही अंगाला लावलं तरीसुद्धा चालेल. अंगावर याच्याने मॉलिश करायची आहे. लहान मुलांना तर तुम्ही नक्की करा. याने काय होतं,
आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी निघून जाते. बघा, मोहरीच्या तेलाचा सुद्धा आपण किती उपाय करत असतो. त्यानंतर गाईचं दूध तर तुम्हाला माहिती आहे, गाईच्या प्रत्येक गोष्टीचा किती उपयोग होतो. तर असं तुम्ही हे उटणं लावून तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्हाला नाही जमत आहे तर किंचितभर हळद तुम्ही टाका. यानंतर या दिवशी बघा, कडुलिंबाच्या पानालासुद्धा खूप महत्त्व आहे, त्याचे खूप उपाय करायचे असतात. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही कडुलिंबाचं एक पान टाका. कडुलिंबाचं पान अत्यंत औषधी असतं आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये ते टाकून जर या दिवशी बघा, आपण दरवेळेस नाही करत, वर्षातले असे काही दिवस असतात, त्यातल्या त्या दिवशी काही गोष्टींना महत्त्व असतं. म्हणून तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुम्ही कडुलिंबाचं पान टाका आणि त्याच्याने अंघोळ करा. यामुळे रोगराईपासून सुटका होते. आपण बघा, बऱ्याचशा ॲड बघतो, काही फेसचे क्रीम असतात, काही टूथपेस्ट वगैरे असतात, त्याच्यामध्ये कडुलिंबाच्या पानांचा उपयोग केला जातो. काही औषधांमध्ये सुद्धा ते ॲड केलं जातं. तर तुम्हाला या दिवशी खायचं सुद्धा आहे. त्याचं पण मी एक सेपरेट व्हिडिओ आहे, तर तो तुमच्यासाठी नक्की आणेन, की त्याचा कसा उपाय करायचा आहे. पण अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 ते 2 तुम्ही कडुलिंबाची पानं टाकायची आहेत. यामुळे सगळ्या रोगराईपासून आपलं संरक्षण होतं. देवी आईची कृपा आपल्यावर राहते आणि बघा, हा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी आहे ना, काही ना काही तुम्ही गोष्टी करा, सेवा करा. म्हणजे बघा, हा दिवस आहे तो वाया जाऊन देऊ नका. आपण काय करतो, सुट्टी असेल तर त्यामुळे अशा सणासुदीला उशिरा उठतो. पण असं अजिबात करू नका. दिवस महत्त्वाचा असतो. त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असतो. कारण बघा, मग आपण म्हणतो की मी एवढं करते, तेवढं करते, तरी पण माझ्यावर अशी वाईट वेळ का येते? तर वाईट वेळ आपल्यावर येऊ नये आणि आली तरी ती आपण अगदी चुटकीसरशी त्याच्यातून मार्ग काढू शकतो. यासाठी आपल्याला हे काही उपाय केले ना, तर त्याचा आपल्याला 100% फायदा होत असतो. तर बघा, अगदी हा छोटासा उपाय आहे. नक्की तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही उटणं बनवून लावा किंवा चिमूटभर हळद टाका आणि सोबत तुम्हाला कडुलिंबाचा पाला हा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. त्यामुळे सगळी नकारात्मकता धुतली जाईल आणि आपल्या मनातल्या वाईट गुणांचा सुद्धा नाश होईल. वाईट काही आपल्यावर कोणाच्या वाईट विचारांचा प्रभाव असेल तर तो सुद्धा निघून जाईल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.